काय किती सोनं दिलं तरी देवाच्या वजना एवढं सोनं होत नाही आहे. रुक्मिणी माता हसली. रुक्मिणी माता म्हटली ते देव आहेत. सोन्यानं कुठं देव जिंकता येत असतो का? पैशानं कुठं देव जिंकता येत असतो का? मग देव जिंकता येत असतो फक्त भावानं. देव भाव प्रिय, भाव का भूखा हूं मैं, भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. सबसे ऊंची है प्रेम सगाई, दुर्योधन का मेवा त्याजो साग दुर्गताई पत्र पुष्प फलम तोरण. काय म्हणाले देव अर्जुनाला? मला एक पान द्या, मला एक फूल द्या, मला एक फळ द्या, फक्त ते देत असताना प्रेमानं द्या. मी तुमच्या मनात जर प्रेम नसेल, तुमच्या मनात जर भावना नसेल, तुम्ही मला किती संपत्ती दिली, तुम्ही मला किती श्रीमंती दिली, उपयोग नाही. देव पात्राचा विचार करत नाही, देव पात्रतेचा विचार करतो. प्रेम किती आहे, भाव. आणि काय केलं माहिती तुम्ही म्हणते एक तुळशीचं पान, तुळस आहे ना प्रत्येकाच्या घरी. एक तुळशीचं पान रुक्मिणी मातेने घेतलं, भगवान श्रीकृष्ण प्रभूंना दंडवत प्रणिपात केला आणि ते तुळशीचं पान जसं त्या तारामध्ये ठेवलं, माधव कन्हैया बरोबर पुन्हा सर्व देवाच्या पत्न्यांना देवाची प्राप्ती झाली. अशा प्रकारे देवाच्या अनेको कथा या ठिकाणी द्वारिका होत आहेत. भगवान शुकाचार्यजी महाराज राजेंद्र परीक्षितीला सांगत आहेत. आजचा दिवस आहे 7वा श्रीमद भागवत ग्रंथाची आहे सांगता, आणि सांगतेच्या दिवशी एका प्रसंगाची चर्चा व्हावी असा आदरणीय साधू संत महात्म्यांचा दंडक आहे. कारण जोपर्यंत त्या प्रसंगाची चर्चा होत नाही तोपर्यंत श्रीमद भागवताची कथा परिपूर्ण होत नाही. तो प्रसंग आहे सुदामा प्रसंग. ती कथा आहे सुदामदेवाची कथा. सुदामदेवाची कथा झाली पाहिजे, सुदामदेवाच्या कथेचं चिंतन व्हावं असा दंडक आहे. आता आपण या ठिकाणी सुदामाची जी कथा आहे त्या कथेचं चिंतन करूया. ऐका ना, राजन परीक्षिती शुकदेवांना असं म्हणतात, हे बघा शुकदेव महाराज, मी बरेच दिवस झालं भगवान श्रीकृष्ण प्रभूंच्या कथा ऐकत आहे. भगवान श्रीकृष्णांनी अनेक दुष्ट राक्षसांना मारलं, ऐकलं. भगवान श्रीकृष्ण प्रभूंनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लीला केल्या, ऐकलं. पण आता अशी एखादी कथा सांगा की ती कथा ऐकल्याच्या नंतर कळेल भगवान श्रीकृष्णांनी कृपा केल्याच्या नंतर समग्र जीवन माणसाचं बदल. भगवान श्रीकृष्ण प्रभूंनी कृपा केल्याच्या नंतर दुःख नष्ट होतं. भगवान श्रीकृष्ण प्रभूंनी कृपा केल्याच्या नंतर किती मोठं जरी संकट असेल ना, त्या संकटाचं निरसन होतं. एखादी अशी कथा सांगा की त्या कथेमध्ये माझ्या भगवंताची करुणा दिसेल, त्या कथेमध्ये माझ्या भगवंताची कृपा दिसेल. सांगा एखादी अशी कथा. आणि मग शुकदेवजी सांगतात, राजन ऐका. काल आपण ऐकलं माझे भगवंत कंसाला मारतात आणि कंसाला मारल्याच्या नंतर माझे भगवंत सांदीपानी मुनींच्या आश्रमामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. आणि सांदीपानी मुनींच्या आश्रमामध्ये शिक्षण घेण्यासाठी ज्यावेळेस भगवंत जातात तिथे त्यांना एक मित्र प्राप्त होत आहे. त्या मित्राचं नाव आहे सुदामा. ब्राह्मण होते सुदामदेव. एकाच गुरुकडे भगवान श्रीकृष्ण आणि सुदामदेव बलराम दादा यांचा अध्ययन झाला. भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये आले आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचा प्रवास द्वारिका नगरीपर्यंत जाऊन पोहोचला. अर्थात सुवर्णाच्या नगरीचे द्वारिकाधीश झाले भगवान श्रीकृष्ण कन्हैया. आणि सुदामाचं जे जीवन आहे का नाही ते मात्र फार दुःखाचं सुरू झालेलं आहे. काय आहे? सुदामाच्या जीवनामध्ये गरिबी आहे. सुदामदेव गरीब आहेत, पण भिकारी नाही. भिकारी वेगळे आणि गरीब वेगळे. गरीब कोणाला म्हणायचं आणि भिकारी कोणाला म्हणायचं ना, घरी आला ऐकून ठेवा. ज्याच्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारा पैसा आहे, पण तरी त्याला वाटतं अजून आलंच पाहिजे, अजून आलंच पाहिजे, त्याला भिकारी म्हणतात. आणि ज्याच्याकडे काहीच नाही पण तरीही समाधानानं जीवन जगत आहे याला गरीब. सुदामदेव गरीब निश्चित आहे, पण सुदामदेव भिकारी. काय गरिबी आहे सुदामदेवाची? अन्न नाही आहे महाराज, 15 दिवस भोजन करणे गरिबी आहे सुदामदेवाची. एक वाक्य सांगतो मी तुम्हाला. प्रत्येकाच्या घरी रोज असते
द्वादशी 15 दिवसा असते एकादशी. सुदामदेवाच्या घरी उलट आहे, सुदामदेवाच्या घरी रोज आहे एकादशी आणि 15 दिवसा आहे कधीतरी द्वादशी. आता कळेल तुम्हाला सुदामदेवाची 15 दिवसा द्वादशी म्हणजे 15 दिवसांना अन्न मिळतं भोजन करण्यासाठी. किती गरिबी आहे सुदामदेवाची. काय समाधानी वृत्ती आहे. कधी एका क्षणासाठी देखील वाटत नाही सुदामदेवाला की जाऊ आपण आपल्या मित्राकडे. आपला मित्र फार मोठा झालाय, आपण एका गुरुजीकडे शिक्षण घेतलं, जाऊ आपल्या मित्राकडे आणि त्या मित्राला जाऊन म्हणू कृपा करा आणि 2-4 पैसे मला द्या, माझी गरिबी दूर करा. असे एका क्षणासाठी देखील तरी वाटत नाही. काय सुदामदेवाचा स्वाभिमान दिसतो. सुदामदेव म्हणजे अतिशय स्वाभिमान, गरीब आहे. कुठला लोभ. पत्नीनं म्हणायचं सारखं सारखं, सुदामदेव महाराज तुमचे मित्र किती मोठे आहेत हो, किती मोठं नाव आहे त्यांचं, द्वारिकेचे राजा आहेत ते, सुवर्णाची नगरी आहे त्यांची, आणि आपण एवढ्या गरीबीमध्ये जा की काहीतरी मागा त्यांच्याकडे, करतील ना ते मदत. काय म्हणायचं माहितीये का सुदामदेवानं? सुदामदेवानं म्हणायचं हे सुशीला, आपलं जे प्रारब्ध आहे ना ते आपण भोगायचं. आपल्या प्रारब्धाने आपल्याला जे दिलेलं आहे ना त्याचा आपण सहर्ष स्वीकार करायचा असतो. प्रारब्ध बदलण्याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. आपल्या प्रारब्धामध्ये जर गरिबी आहे कशाला नाराज व्हायचं? गरिबी तर गरिबी. आपल्या प्रारब्धाने जर आपल्याला श्रीमंती दिली तर श्रीमंती. कशाला कोणाकडे जायचं, कशाला तक्रारी करायच्या, कशाला रडत बसायचं? काय विचार आहेत महाराज सुदामदेवाचे. ही जी संत मंडळी असतात ना, ही जी भक्त मंडळी असतात ना, कोणी तक्रार करत नाही. किती मोठं दुःख येऊ द्या, देवाचं भजन सोडत नाही आणि देवाला तक्रार करत नाही. किती मोठं संकट येऊ द्या, देवाचं भजन सोडत नाही, देवाला तक्रार करत नाही. पाहत मी पांडव अखंड वनवासी, पण देवाला विसरले का? 12 वर्षाचा वनवास मिळाला नाही विसरले देवाला, 1 वर्षाचा अज्ञातवास मिळाला नाही विसरले देवाला. मला सांगा ना, कुठल्या संताचा संसार फार कोलावलाचा